नारळी पौर्णिमेनिमित्त अतिशय लुसलुशीत, रवाळ, दाणेदार आणि अगदी सहज तोंडात विरघळणारी ओल्या नारळाची वडी कशी करायची ते पाहूयात. एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे. तूप थोडे गरम झाले की नारळाचा चव घालून थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे. चव थोडासा कोरडा होतो त्यात दूध व मलई घालून चांगले शिजवून द्यायचे. येथे खवा न वापरता भरपूर दूध घातल्यामुळे वडीला चांगले रवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येतं. दूध पूर्ण आटले की साखर घालून परत परतून घ्यायची. आता हे मिश्रण वडी थापणे योग्य झाले की एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे व प्लेन करून त्यावर पिस्त्याचे काप, गुलाबाच्या सुक्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. त्यामुळे वडी दिसायला छान दिसते. आता हे मिश्रण थोडे कोमट झाल्यावर वडीला शेप देण्यासाठी उभ्या आणि तिरक्या लाईन करून घ्यायच्या. आपल्या वडीला डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायचे. तुम्ही वडी चौकोनी कट करू शकता. आता बघा आपली पांढरी शुभ्र, एकदम रवाळ, दाणेदार आणि तोंडात विरघळणारी ओल्या नारळाची वडी ही या ठिकाणी तयार आहे. व्हिडिओ डिटेलमध्ये पाहण्यासाठी वर असलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा.